नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। विक्रम राठोड यांच्यावर दाखल खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना देण्यात आले। याप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव, दिलदार सिंग बीर, प्रमोद वारुळे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। दर लावतो मतदानाच्या वेळी ती शाई या आरोपींकडे कशी उपलब्ध झाली याच्या बाबतीत रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांनी चौकशी करून त्यांनी फिर्यादी व्हावं याच्यामध्ये की हा गुन्हा कोणी केलेला आहे आणि त्यांच्या बाबतीत त्यांनी सखोल चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला पाहिजे, जो देशद्रोहाचा गुन्हा आहे तो त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे। 13 तारखेला लोकसभेचं मतदान आपल्या नगर दक्षिणसाठी घडलं। नगर शहरामध्ये जो एक प्रकार घडला तो एका व्हिडिओद्वारे बोटाला शाई लावून, हे आता माझ्याच्या आधी किरण काळे आणि संभाजीराजे कदम यांनी सांगितलेलं आहे। या आधी पण बघितलं गेलंय की काही खोटे गुन्हे दाखल करायचे, परंतु ज्या वेळेस राज्याचे सहसचिव आहेत युवा सेनेचे, माजी नगरसेवक राहिलेले व्यक्ती आहेत, त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल कसा झाला हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। ज्या दिवशी दुपारच्या वेळेस ते स्वतः मी होतो आणि मुन्ना भिंगारदिवे हे सुद्धा होते, त्यांनी पण सुद्धा तक्रार दाखल करायसाठी ते आता भिंगार पोलीस स्टेशनला गेले होते। त्या कॅन्टोन्मेंटच्या बेसमेंटमध्ये काय घडलं, तिथं कोण कोण उभे होते, खऱ्या अर्थाने आम्ही ती मागणी केलेली आहे की तिथं बसलेले हे कोणाचे कार्यकर्ते होते, कोण बसलेलं होतं, आणि जो शाई लावणारा धरून दिला तो जागेवर रेड हँड पकडला गेला, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पक्षाचा कुणी पदाधिकारी आला का, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कुणी आलं का नाही, तेव्हा तुम्ही एकदम दुसऱ्या मिनिटाला येता, गुन्हा दाखल करा, 50 जण घेऊन येता, SP ऑफिसला येता, निवेदनं देता, मग तुम्ही आत्ता का नाही आले? आणि ज्या वेळेस अशा माणसावर एकदम ज्याचं काही कुठलं कार्य नाही काय नाही त्याच्यावर त्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो, त्याला पकडल्यानंतर तो जो व्हिडिओ बघितलाय त्याच्या मोबाईलमध्ये कुणाचा नंबर, त्याचे कॉल लॉग काय आहे, कुणाचा आउटगोईंग कॉल आहे तो, हे खऱ्या अर्थाने पोलिसांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये केलं पाहिजे। आमच्या सगळ्यांचे स्टेटमेंट येणार आहेत। त्या दिवशी घडलेला प्रकार, तिथं आजूबाजूला कॅन्टोन्मेंटला 2 बूथ होते, जवळजवळ एक नगर कॉलेजचं होतं आणि एक झेंडीगेटचं 4 नंबरचं होतं, आणि प्रत्येक ठिकाणी 4-4, 5-5 खोल्या होत्या। त्या सगळ्या इथं मतदान घडताना बाजूला मतदानांना बोलवणाऱ्यांना कसं जवळ घ्यायचं, त्यांना काय त्याच्या ठिकाणी दिशाभूल करायची, शाई कशी लावली जात होती, ती शाई आणि मतदानाला आत खोलीमध्ये असलेली शाई, त्याची खऱ्या अर्थाने चौकशी, दोन्ही शाईचं काही लिंक आहे का, ही चौकशी झाली पाहिजे, असं आम्ही या ठिकाणी DYSP अमोल भारती साहेबांना भेटलेलो आहोत। आणि असे भविष्यात खोटे गुन्हे दाखल करणे याचं जर सत्र चालू असेल तर मला असं वाटतं पोलीस यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हे जे प्रेशराईज करून, खालचे पोलीस स्टेशन तर मला असं वाटतं PI साहेब असतील किंवा बाकीचे असतील, इकडंच वरिष्ठांवर प्रेशर असलं तर यांच्यासाठी फार सोपं आहे कुणावर खोटे गुन्हे दाखल करणं। त्याच्यामुळे याची आम्ही राज्याचे गृहमंत्री त्यांना देखील ती मागणी करणार आहोत की या नगर शहरामध्ये तातडीने जे पण काही सरात गुन्हेगार आहेत, जे पण अवैध धंदे करणारे आहेत, यांच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आता आलेली आहे। युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड यांच्यावरती जो खोटा गुन्हा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दाखल केला गेला, त्या संदर्भात आता महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं या ठिकाणी शहराच्या DYSPंची भेट घेतली। त्यांचं आम्ही अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं। मुळामध्ये निवडणुकीच्या मतदानानंतर जी शाई आपल्या ह्या बोटावरती लावली जाते, त्या शाईची बॉटल जर बाहेर येत असेल, म्हणजे याचं प्रोडक्शन जे आहे ते काय बाहेर कुठं असं कुठे दुकानात जाऊन ती मिळत नाही, इलेक्शन कमिशनकडनं सगळं ते पुरवलं जातं, त्याचा पुरवठादार असतो सगळ्याचा। तर ही शाई बाहेर आली कशी, म्हणजे याचा जर सखोल तपास केला तर या षडयंत्रामागचं जे काही खरं कनेक्शन आहे ते कनेक्शन कळेल। कारण की आम्हाला शक्यता अशी वाटते याच्यामध्ये ज्या महायुतीच्या उमेदवाराकडनं हा सगळा प्रकार सुरू होता, तर याच्यात त्यांचा काय सहभाग त्याच्यामध्ये आहे का, प्रशासनाला हाताशी धरून याच्यामध्ये काही षडयंत्र रचले गेलेत काय। एक मात्र निश्चित आहे
की त्या ठिकाणी निलेश लंके यांना मिळालेली लोकप्रियता त्या दिवशी उत्स्फूर्तपणानं नगर शहरासह संबंधित दक्षिण मतदारसंघामध्ये जी अलोट गर्दी मतदारांची केंद्रांवरती होती आणि त्यांचं मतदान त्या ठिकाणी निलेश लंकेंना होतंय असं दिसत होतं. त्यामुळे कुठेतरी मनामध्ये पराभवाची जी काही खात्री त्यांना पटली, त्यातून अशा प्रकारे षडयंत्र रचून गुन्हा केला गेला. आणि खरं तर हा देशद्रोह आहे. म्हणजे याच्या संदर्भातली कलमं काय आहेत, घटनात्मक दृष्ट्या कायदेदृष्ट्या ते तपासणं हा एक वेगळा भाग आहे. मात्र अशा प्रकारे कृत्य करणं, तेही इलेक्शन म्हणजे निवडणुकीसारख्या मतदान ज्याला आपण दान म्हणतो की जे दान करायचं असतं त्या संदर्भात अशी षडयंत्र रचणं, का तर समोरच्या उमेदवाराचा पराभव करायचा म्हणून, हे निंदनीय आहे. विक्रम राठोड यांच्यावरती जो गुन्हा खोट्या स्वरूपाने त्या ठिकाणी दाखल केला आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि सत्य समोर आणून याच्या मागे जे षडयंत्र रचणारे खरे गुन्हेगार आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन कठोर गुन्हे दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.